दरम्यान शरद पवारांनी वळसे पाटलांना जाहीर इशारा दिलाय. ज्यांना पद दिली, शक्ती दिली ते गद्दार झाले असं पवार म्हणाले. वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं आवाहन शरद पवारांनी केलंय. माझे आणि वळसे पाटलांचे जिव्हाळ्याचे संबंध नाहीत असं देखील पवार म्हणाले. 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांशी गणोजी शेठांनी गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा 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 हेच सांगतो.